मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीमध्ये तिढा नाही असं रावसाहेब दानवे म्हणाले। दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींची दानवे यांनी भेट घेतली। मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं दानवे म्हणाले। दरम्यान रावसाहेब दानवे यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनणार? सर बोला। अरे मुख्यमंत्री बनण्याची अलायन्समध्ये एक पद्धत आहे की सगळेजण एकत्र बसतील, आपला आपला विधिमंडळाचा नेता निवडतील, 3 पक्षाचे नेते निवडल्यावर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील, श्रेष्ठीच्या कानावर टाकतील, श्रेष्ठीच्या कानावर ज्या काही भावना होत्या आमदारांच्या त्या टाकतील, त्यानंतर श्रेष्ठी जो निर्णय देईल तो नेता मुख्यमंत्री होईल राज्याचा। सर महायुतीचा महाविजय झाला, इतके मोठे नंबर्स आले तरी अद्याप अजून मुख्यमंत्री निवडला गेला नाही। पण आता झालं काय, आज तर मुदत संपली, आज राजीनामा दिला, काळजी भाऊ सरकार म्हणून सरकार काम करील, तेढा बिडा कुछ नाही आहे, निवडणीच्या प्रक्रियेमध्ये काही अडथळा बी नाही आहे, पण निवडून आलेल्या आमदाराला किमान 2 दिवस तर मिळाले पाहिजे मतदारसंघातल्या लोकांच्या गाठी भेटीला। आणि आता प्रोसिजर सुरू झाली, राष्ट्रवादींनी आपला नेता निवडला, शिवसेनेने आपला नेता निवडला, भारतीय जनता पार्टी बी 1-2 दिवसात नेता निवडली। शिंदे गट आणि भाजपमध्ये खेचाखेची चालू आहे मुख्यमंत्री पदाला घेऊन। बिलकुल 100% चूक आहे। काही शब्द दिलं गेलेलं एकनाथ शिंदे, कोणाला शब्द दिला गेला नाही, कोणाला नेत्या सांगतील तो। चला रे, तुम्ही पण आज श्रेष्ठींची भेट घेतली आहे, दिल्लीत आहात, तर काय नेमकं भेटीमध्ये हे झालं? नाही असं काही मी सांगितलं, जे खरं आहे ते सांगितलं, आता उगीच काही हे नाही। श्रेष्ठींची भेट वगैरे काय झाली आहे, त्याच्यात काय बोलणार? चर्चा झाल्यात, भेटी झाल्यात। काल तुम्ही स्वतः फडणवीस यांच्या बरोबर होतात, तर अरे तुम्ही एक ये ना। मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीमध्ये कोणताही तिढा नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी पक्षश्रेष्ठींची आज भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली।